अध्यक्षपदाचे उमेदवार इब्राहिम मुल्ला हे कराड शहर नगराध्यक्षपदासाठी उभा आहेत। त्यांना संपूर्णपणे कराड शहर ओबीसी संघटक आणि जनमोर्चा यांच्यातर्फे आम्ही संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत। जे सामान्य नागरिकांना माझं नम्र आवाहन आहे, बहुजन समाज पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांचं चिन्ह आहे हत्ती, त्यांना इब्राहिम मुल्ला यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं। संपूर्ण कराड शहरातील बंधू भगिनी ओबीसी संघटनेतील सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा, ही माझी कळकळीची विनंती आहे। संविधान दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा। संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा। आज या ठिकाणी ओबीसी संघटनेचे विनायक गायकवाड सर यांनी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आणि इम्रानजी मुल्ला यांना ओबीसी संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी आव्हान केलेलं आहे ओबीसी समाजाच्या लोकांना की ओबीसींनी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार इम्रान मुल्ला यांच्या चिन्हासमोरील हत्ती बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतं देऊन त्यांना विजय बनवलं पाहिजे। या दृष्टिकोनातून त्यांनी बहुजन समाज पार्टीला पाठिंबा दिला आहे आणि मी त्यांचं आभार मानतो की अशी लोक की इतर समाज बहुजन समाज पार्टीला अट्रॅक्ट होऊन उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानतो आणि मी त्यांना शुभेच्छा पण देतो संविधान दिनाच्या। आणि त्यांनी असंच BSPच्या पाठीमागे राहून पार्टी आमची कशी मदत होईल इकडे लक्ष देऊन राहिलेत 2-3 दिवस। त्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही इतर समाजाला सांगून इम्रान मुल्लाचं कसं आपल्याला बहुजन समाज पार्टीचं जास्तीत जास्त कसं मतं पडतील आणि पार्टीला जास्तीत जास्त कसा उमेदवार निवडून येऊ यासाठी त्यांनी रणनीती आखावी। आणि मी इथं माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय भारत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। आज संविधान दिनाच्या मी सर्व भारतीयांना प्रथमतः शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी ओबीसी जनमोर्चा तसेच ओबीसी संघटना या संघटनेचे पदाधिकारी कराड शहराध्यक्ष माननीय श्री विनायक गायकवाड साहेब यांनी जो मला नगराध्यक्षपदासाठी समाजाचा जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचेही प्रथमतः मी आभार मानतो। आज कराड शहराच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार बहुजन समाज पार्टीचा मी असल्यामुळे प्रत्येक संघटना तसेच संस्था यांचा मला चांगला प्रतिसाद पाठिंबा मिळत आहे। तसेच ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातो त्या त्या ठिकाणी नागरिकांचाही मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे यावेळेला बहुजन समाज पार्टीचा हत्ती कराड नगरपालिकेत गेल्याशिवाय राहणार नाही, हा माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे। कराड शहराच्या विकासासाठी जो काही जाहीरनामा वचननामा असेल प्रत्येक पक्षानं दिला असेल, मी माझ्या पक्षाचा तसेच माझ्या संघटनेच्या वतीनं आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जो माझा जाहीरनामा आहे तो उद्या मी देण्यासाठी सुरुवात करत आहे। तसेच जाहीरनाम्यात ज्या पद्धतीनं मी ज्या काही प्रत्येक प्रभागासाठी योजना आखलेल्या आहेत त्या योजना जर 5 वर्षात मी पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या पंचवार्षिकला मला मत मागण्याचा अधिकार नाही, हे मी आजच आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो। त्यामुळं कराड शहरातील सुज्ञ जनतेने मी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे, माझं हत्तीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं। मी एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे, मी राजकारणी नसून एक लढवय्या कार्यकर्ता आहे। मी आंदोलनाच्या माध्यमातून गेली 15-16 वर्ष राष्ट्रीय बेरोजगार व स्वरोजगार संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महारज्योती कुंडे साहेब यांच्या पाठिंब्यामुळे मी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करत असताना गेली 15 ते 16 वर्षे झाली मी
खूप चांगल्या पद्धतीनं आंदोलनं करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एक राजकारणी नसून एक सामाजिक कार्यकर्ता आहे, एक आंदोलक आहे आणि समाजाप्रती प्रत्येक समाजाच्या किंवा प्रत्येक वार्डातील समस्या काय आहेत ह्या मला चांगल्या माहीत आहेत. त्यामुळं जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून येणाऱ्या 2 तारखेला हत्ती या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी मला विजय करावं एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.